एकेकाळी ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनरेषा ठरलेली लाल परी आज मात्र भंगार व्यवस्थेत पाहायला मिळत आहे। अमरावती एसटी डेपोतील अनेक बसेस तांत्रिकदृष्ट्या अयोग्य स्थितीत असून चालक वाहनांना मानसिक आणि शारीरिक त्रासला सामोरे जावे लागत आहे। अमरावती एसटी डेपोमध्ये इथल्या अनेक लाल परी बसेस सध्या अक्षरशः भंगार व्यवस्थेत आहेत। कुठे वायफर तुटले आहेत तर कुठे बसचे टप गायब आहेत। काही बसांचे समोरील बोनेट, डिझेल टाकीचे कव्हर्सही उघडे दिसतात। ही स्थिती केवळ चालक व वाहनकांचं नव्हे तर प्रवाशांनाही त्रासदायक ठरत आहे। गाड्यांची देखभाल वेळेवर न झाल्याने अपघाताचा धोका वाढतोय आणि प्रवाशांचा विश्वास कमी होत चालला आहे। बस वेळेवर येत नाही, आल्यावरही सीट तुटलेल्या असतात। पावसात शत गळत प्रवास म्हणजे एक प्रकारचं संकट झालंय। काय त्रास आहे नेमकं बसेस मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे? गाड्या जे भरपूर आहेत, गाडी रोडवर ब्रेकडाऊन होतात, त्या गाडीले आपलं गाडीचे चक्के जाम होतात आणि पाणी गळते गाडीचे, कधी गाडीचे बरोबर कंडिशन नाही राहत। तुम्ही सर्व मिळून तक्रारी केल्या नाही का? सर्व मिळून तुम्ही म्हटलेले नाही आहे का? म्हटलेलं आहे, पण ते गाड्या नसल्यामुळे तसं सध्या ते म्हणजे गाड्या नाही येत, आल्यानंतर करू म्हणतात। त्यांना म्हटलं आम्हाला चांगल्या गाड्या दे, आम्ही चांगली सर्व्हिस देतो। एकूण गाड्या किती आहेत अशा अंदाजे तुम्हाला माहिती आहे काही कल्पना? अंदाजी गाड्या 10-15 असतील अशा। नवीन आलेल्या गाड्या तर सुरू आहे, नवीन आलेल्या 10-15 गाड्या त्या चालू आहे, त्या पण गाड्या चालू आहे। असं सर्वच बसमध्ये प्रॉब्लेम आहे नाही? अशा पूर्ण ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्या गाड्या नसल्यामुळे आम्हाला चालवावं लागतं ग्रामीण। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।